नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 6चा पायाभूत चाचणी म्हणजे संकलन मूल्यांकन याचा परीक्षेचा हा पेपर पाहणार आहोत. सध्याच आत्ता ती परीक्षा झालेली आहे, तर पुढे जी पायाभूत चाचणी होईल त्यासाठी तुम्हाला उपयोगी येईल. तर आता आपण हा पेपर बघूया. त्याचा फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन हा आपण स्किप केला आहे, तो ओरली एक्झामिनेशनचा होता. तर आता याचा क्वेश्चन नंबर 3 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता पॅसेज व्यवस्थित तुम्ही बघा आणि रीड करून घ्या आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण बघूया. फर्स्ट आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट आहे ऑर्डिनरी ग्लास इज कलरफुल असतात का त्या, तर नाही, हे फॉल्स आहे. सेकंड आहे ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स, हे ट्रू आहे. बी आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे काही वर्ड्स दिलेत आणि अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे ते अरेंज केलेले आहेत, तर आपण ते केलेले आहेत, तर बघून घ्या. सी आहे राईट द 3 कलर नेम फ्रॉम द पॅसेजमध्ये जे 3 कलर्सचे नेम आले आहेत ते आपल्याला इथे राईट करायचे आहेत. तर ते मी तुम्हाला इथे 3 सांगितलेत, मला जेवढे तिथे सापडले आहेत तेवढे मी इथे राईट करून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर 4 आहे अंडरलाईन द ॲडजेक्टिव्ह इन ईच सेंटेन्स. ॲडजेक्टिव्हला अंडरलाईन करायचे आहे, तर इथे येतं टॉल, सेकंड आहे शायनी, थर्ड आहे स्मॉल, फोर्थ आहे हेवी आणि फिफ्थ आहे सनी. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 जो आहे रीड द फॉलोइंग पोएम अँड डू ॲक्टिव्हिटीज. आता मिनी अँड विनीची ही पोएम दिलेली आहे इथे, बघून घ्या आणि त्यावर विचारलेले प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. तर फर्स्ट ए आहे राईट द नेम ऑफ द पोम. पोमचं नेम काय आहे, मिनी अँड विनी. ठीक आहे. बी क्वेश्चन आहे हु इज द पोएट ऑफ द पोम. तर अल्फ्रेड लॉर्ड टेन्सन्स हे त्याचे कमिंग वर्ड्सच्या पेअर लिहायच्यात. मला जेवढे सापडले तेवढे इथे मी लिहिले. तुम्ही यापैकी कोणत्या लिहिल्या आहेत, मिनी विनी, शेलवेल, वेलटेल, मुन्सून, विदाउट, अबाउट, क्रॉप्ट, लॉफ्ट. ठीक आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे रीड ईच सेंटेन्स गिवन इन द टेबल, आयडेंटिफाय देअर करेक्ट टाईप ऑफ सेंटेन्स अँड कम्प्लीट द टेबल. आता इथे काही टाईप्समध्ये स्टेटमेंट्स दिलेले आहेत, तर आपल्याला ते कोणत्या टाईप्सचे आहेत ते इथे मॅच करायचे आहे. पहिलं आहे आर यू रेडी, इथे क्वेश्चन मार्क येतो म्हणून हे क्वेश्चन टाईपचं येतं. दुसरं आहे दिस इज अ फ्रेंडली डॉग, हे स्टेटमेंट आहे, विधान आहे. हे हाऊ नाईस हे एक्सक्लामेटरी आहे आणि कम हिअर ही कमांड आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे राईट द अप्रोप्रिएट रेग्युलर प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड अँड कम्प्लीट द सेंटेन्स. फर्स्ट आहे आय हॅव हॉनेस्ट काइंड फ्रेंड्स. फ्रेंड्स येईल इथे, प्लुरल फॉर्म लिहायचा आहे, अनेक वचनी. सेकंड आहे देअर आर मेनी टेम्पल्स. थर्ड आहे वी सॉ व्हरायटी ऑफ कलरफुल काइट्स, हे काइट्स इन द स्काय. फोर्थ आहे माय मदर ब्रॉट सम रिप मँगोज फ्रॉम द मार्केट. फिफ्थ आहे द स्टुडंट्स आर सिटिंग ऑन द चेअर, द स्टुडंट्स सिटिंग ऑन द चेअर. क्वेश्चन नंबर 8 आहे कम्प्लीट द फॉलोइंग लेटर युजिंग द क्लू गिवन इन द बास्केट. आता इथे आपल्याला ह्या फिल इन द ब्लँक्स करायच्या आहेत. या बास्केटमध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत ते आपल्याला तिथे फिल करायचे आहेत. फर्स्ट आहे हॉलिडे, रिया, झू, सुलगाव. 6 मे 2025 डिअर रिया, हाऊ आर यू, आय एम फाईन अँड एन्जॉय माय हॉलिडे. लास्ट वीक I visited a big zoo with my family. We saw many animals there. Now I am spending time at home doing my homework and some drawings. I miss you and our school time. Convey my regards to uncle and auntie. Yours
lecture and describe the part of the plant with the help of the labels. आता इथे प्लांट्स दिला आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या पार्ट्सचे नावं दिलेले आहेत आणि आपल्याला ते डिस्क्राईब करायचे आहेत. ठीक आहे, तर मी ते इथे खालील अशा पद्धतीने डिस्क्राईब केलेले आहेत. सगळ्यांनी बघून घ्या. क्वेश्चन नंबर 10 आहे डू ॲज डायरेक्टेड. त्याच्यातला ए पार्ट आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इन टू युअर मदर टंग. आता काही वर्ड्स दिले तर आपल्याला आपल्या मदर टंग म्हणजे मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. तर फर्स्ट येतं बोर म्हणजे रानडुकर, मर्चंट म्हणजे व्यापारी आणि थ्रेड म्हणजे धागा. बी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग. आता इथे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत ते आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीमध्ये भाषांतरित करून घ्यायचे आहेत. तर फर्स्ट आहे आय एम सॉरी, मला माफ करा. दुसरं आहे व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तुम्ही काय करतायत किंवा तू काय करतोय, तुम्ही काय करता आहेत, अशा पद्धतीने हे वाक्य येतात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो समजलं सर्वांना. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा तुमच्या एज्युकेशनल जे आहे तुमच्या वर्गाचा स्वाध्याय वगैरे बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.